नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम नंबर इलिस्ट्रेशन नंबर 2 आणि पेज नंबर 287 तुम्ही PDF मध्ये बघू शकता. 287 वरती आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे इलिस्ट्रेशन नंबर 2. ट्रायल बॅलन्स हा एकूण 3 कॉलमचा दिलेला आहे आणि तो आपण सॉल्व करून घेऊया. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2018. तर आपल्या सर्वांना माहीत आहे, मगाशी मी ज्याप्रमाणे सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण काय करणार आहात, पोस्टिंग लिहून काढणार आहात. तर पोस्टिंग आपण लिहून काढूया आणि त्यानंतर प्रॉब्लेमला सुरुवात करूया. प्रॉब्लेम कशा प्रकारे सॉल्व करायचे, पोस्टिंग अगोदर लिहून घेणं आवश्यक आहे. टी डी म्हणजे ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. परचेसेस आपण कुठे घेतो, ते पण TDलाच घेतो. सेल्स कुठे घेतो आपण, TCला घेतो. TC मीन्स ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. परचेस रिटर्न कुठे घेतो आपण, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतो. सेल्स रिटर्न कुठे घेतो, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला घेतो. रॉयल्टी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतो. वेजेस अँड सॅलरी, इट मीन्स दॅट वेजेस आर मोर दॅन सॅलरी, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतो. ऑफिस सॅलरी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतो. नंतर बिल्स रिसिवेबल असेटला घेतो. बिल्स पेबल लायबिलिटीला घेतो. त्यानंतर ऑफिस इक्विपमेंट ही आपली असेट्स आहे. मोटार व्हॅन असेट्स आहे, असेटला घेणार आहे. प्लांट अँड मशिनरी हे पण आपण असेटला लिहून घेणार आहे. बॅड डेट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचे. ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचे. कॅश इन हँड असेटला घ्यायचे. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्ससुद्धा कुठे घेतो आपण, असेटलाच घेतो. नंतर रिझर्व फॉर बॅड डेट्स, याला RDD असं म्हणतात आणि ओल्ड RDD आहे, ती आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेऊया. ॲक्च्युली ही लेस करतात किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला दाखवलं तरी चालेल. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे पुढचा भाग, सन्ड्री क्रेडिटर्स आपण कुठे घेतो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. ओके, तर इथं ॲक्च्युली लिहिलं जात नाही, त्यामुळं तुम्ही लक्षात घ्या, हे दोन्ही पण लायबिलिटी साईडला आपण घेतो बॅलन्सेस. ओके, तर हे लायबिलिटी आणि लायबिलिटी दोन्ही पण. त्याच्यानंतर आपण काय करूया, ॲडजस्टमेंट बघूया. तर प्रॉब्लेममध्ये मोस्टली 3 ते 4 ॲडजस्टमेंट तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जातात. तर क्लोजिंग स्टॉकची एक ॲडजस्टमेंट आहे. सो क्लोजिंग स्टॉक शुड बी कन्सिडर विच एवर इज लेस. इथं 2 आहेत क्लोजिंग स्टॉक, एक आहे कॉस्ट प्राईस आणि दुसरा आहे मार्केट प्राईस. पण आपल्याला घ्यायचं आहे फक्त कॉस्ट प्राईस घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला मार्केट प्राईस घ्यायचं नाही. का, तर विच एवर इज मोर, ज्याची किंमत जास्त आहे ती आपण विचारात घेत नाही. नेक्स्ट, आणि याचा परिणाम काय करायचा ते आपल्या सर्वांना माहीत आहे. एक परिणाम ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरा परिणाम बॅलन्स शीटच्या असेटला घेणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर हे आउटस्टँडिंग ऑफिस सॅलरी. तर हे आउटस्टँडिंग काय करतो आपण, तर आउटस्टँडिंग आपण नेहमी ॲड करतो. कुठे ॲड करणार, ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ॲड करणार. आणि दुसरा परिणाम कुठे घेणार, हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेणार. त्याच्यानंतर प्रीपेड काय करतो आपण, लेस करतो. पण कुठून लेस करणार, ते पण आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लेस करणार. आणि प्रीपेड आपण नेहमी कुठे घेतो, असेटला घेतो. त्याच्यानंतर हे डेप्रिशिएशन मात्र काय करतो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतो. आणि दुसरा परिणाम असेट्समधून काय करतो आपण, लेस करतो. असेटमधून काय करायचं आपल्याला, ब्रॅकेटमध्ये लिहितो मी, लेस. ओके, तर बघूया ज्याच्यावरती पोस्टिंग आहे त्याला आपण टिक मार्क करून घेऊया. तर बघा इथं काय सांगितलं आहे, ऑफिस सॅलरी. तर आपल्याला प्रॉब्लेममध्ये ऑफिस सॅलरी शोधायची आणि याला टिक मार्क करून घ्यायचे. आणि आपण ते बॅलन्सेस घेताना इनरला घेणार आहोत, बाकीचे बॅलन्सेस कुठे घेणार आहोत, आउटरला. ऑफिस सॅलरी आहे, हां इथं आहे ऑफिस सॅलरी, त्याला टिक मार्क करून घेऊया. त्याच्यानंतर वेजेसवरती सुद्धा ॲडजस्टमेंट आहे, त्याला आपण टिक मार्क करून घ्या. नंतर डेप्रिशिएशन ते 5%, 10%, 50% कशावर आहे, ऑफिस इक्विपमेंट, मोटार व्हॅन अँड प्लांट अँड मशिनरी. ठीक आहे, तर हे ऑफिस इक्विपमेंट, मोटार व्हॅन अँड प्लांट अँड मशिनरी ह्या 3 असेटवरती डेप्रिशिएशन आहे आणि ही तर सेपरेट ॲडजस्टमेंट आहे. तर आपण बघूया स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा. तर ओपनिंग स्टॉक, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ओपनिंग स्टॉक आपण कुठे घेतो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतो. पण इथं लिहिताना काय लिहायचं आहे, टू लिहिणं आवश्यक आहे.
ओपनिंग स्टॉकची अमाऊंट किती आहे 32,750. त्याच्यानंतर परचेसेस, प्रॉब्लेममध्ये परचेस रिटर्न आहे का बघायचं आहे. तर परचेसचं बॅलन्स आपण इनरला घ्यायचं आहे आणि इथं लिहायचं आहे 2 आणि अमाऊंट किती आहे 55,000 ते इथंच घ्या. आणि जी परचेस रिटर्नची अमाऊंट आहे ती आपण मायनस करा. पण आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. सेल्स कुठे घेतो आपण क्रेडिटला लिहिताना बायने सुरुवात करायची आणि सेल्सची अमाऊंट किती आहे तुमची 89,500. इथं घ्या 89,500 आणि परचेस रिटर्न काय करतो आपण परचेसमधून वजा करतो. इथं घ्या काय म्हणा परचेस रिटर्न आणि अमाऊंट आहे 2,630. इथं लिहा. त्याच्यानंतर सेल्स रिटर्न, तर सेल्सची रक्कम आहे ना त्यामधून सेल्स रिटर्न आपण काय करतोय मायनस करतो. मायनस नंतर करू कारण काउंटिंगमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर रॉयल्टी हा कुठे येणार आहे तुमचा, हा रॉयल्टी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येणार आहे पण लिहिताना 2. नंतर इथं 4,000 रुपये कुठे घेणार आउटरला घेणार का ॲडजस्टमेंट नाही आहे. वेजेस अँड सॅलरी मात्र इनरला घ्यायची का बिकॉज देअर इज ॲडजस्टमेंट. ऑफिस सॅलरी हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा खर्च आहे तो आपण इथं घेणार आहोत. इथं घेताना 2 म्हणा अगोदर. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. बिल्स रिसिवेबल हे आपण असेटला घेणार आहोत. हे बिल्स रिसिवेबल एक मिनटं आउटरला घ्यायचं नाही आपल्याला फक्त अमाऊंट इथं घेतो आणि आउटरला अमाऊंट मांडतो. ठीक आहे बिल्स रिसिवेबल. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे बिल्स पेएबल हे मात्र लायबिलिटी आहे आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवूया. त्याच्यानंतर ऑफिस इक्विपमेंट हे आपली असेट्स आहे आणि याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे इनरलाच घ्यायचं आहे. मोटार व्हॅनवर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे एक लाईन सोडून मोटार व्हॅन पण इनरला घ्या. प्लांट अँड मशिनरीवर ॲडजस्टमेंट आहे एक लाईन सोडा आणि इनरलाच घ्या. बॅड डेट हा बुडीत कर्ज आहे तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं आहे का तर त्यावरती ॲडजस्टमेंट आहे का बॅड डेट्सवरती ॲडजस्टमेंट नाही परंतु आपण सेपरेट पण दाखवू शकता जसं पुस्तकात दाखवलं तसंही दाखवू शकता किंवा RDD लेस करून दाखवू शकतो आपण. बॅड डेट आणि RDD त्यांनी सेपरेट दाखवले आपणही सेपरेट दाखवूया. तर ही बॅड डेटची अमाऊंट आहे सॉरी ती आपण एक लाईन सोडायची आपल्याला कारण तिथं ॲडजस्टमेंट आहे आणि बॅड डेटची रक्कम आपण आउटरला मांडूया. त्यानंतर इथं 2 लिहा. नंतर ॲडव्हर्टाइजमेंट हे आपल्याला कुठं दाखवायचं आहे ते पण डायरेक्ट आउटरला दाखवा बिकॉज देअर इज नो ॲडजस्टमेंट. ॲडव्हर्टाइजमेंटची रक्कम किती आहे 6,000 रुपये. कॅश इन हँड दिस इज अवर असेट तर हे कॅश इन हँड आणि सनरी डेटर्स त्याच्यावरती ॲडजस्टमेंट नाही आहे एक लाईन सोडा आणि डायरेक्ट त्यांच्या अमाऊंट आहेत ना ते आउटर कॉलममध्ये लिहा. त्याच्यानंतर रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स ॲक्च्युली धिस इज RDD फक्त ओल्ड RDD आहे त्यामुळं आपण काय करायचं आहे क्रेडिटलाच घ्यायचं आहे दुसरा परिणाम करायचा नाही. त्याच्यानंतर सनरी क्रेडिटर्स ही लायबिलिटी आहे ती आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि कॅपिटल नेहमी इनरलाच घ्यायचा असतो का तर ते त्यावरती ॲडजस्टमेंट असतात किंवा कॅपिटल इन्क्रीज किंवा डिक्रीज होत असतो त्यामुळं कॅपिटल इनरलाच घ्यायचं आहे. घेतलं आपण हे 1.25 ॲक्च्युली काहीतरी प्रिंट मिस्टेक आहे का बघूया. कॅपिटलची रक्कम किती येतं 1,25,000 आहे. ओके माझ्याकडून काहीतरी मिस्टेक झाली असेल तर इथं 1,25,000 घेऊ कारण कॅपिटलची अमाऊंट शक्यतो जास्त असते. ओके त्यानंतर आपण बघूया त्यानंतर पुढचा भाग बघूया. आपण सर्व पोस्टिंग करून घेतल्यानंतर आता आपला भाग आहे ॲडजस्टमेंटचा. काही इनरला बॅलन्स असतील तर त्यांना आउटरला घ्या तत्पूर्वी काउंटिंग करून घ्या. बघा हे 1 2 3 4 5 6 7 8 बॅलन्स झाले. हे 9 10 11 एकूण 11 बॅलन्स झाले. हे 12 13 14 15 16 17 18 19 20 एकूण 20 बॅलन्सेस आहेत. इथं काउंटिंग करून घेऊया एकूण किती बॅलन्स आहेत बघा 20च आहेत. इथं 1,25,000. ओके प्रॉब्लेममध्ये काय चुका राहू शकतात कारण का बघा
मी अगोदर बेरीज करून बघतो म्हणजे प्रॉब्लेम बरोबर आहे का. 2,54,630 बरोबर आहे. 2,54,630 ओके. फक्त इथला एक झिरो राहिला होता. ओके. तर आता आपण काय करून घेऊया, ही सर्व पोस्टिंग झाली आहे आपली. एकूण जे बॅलन्सेस आहेत ते आपण काउंट केलेले आहेत. 20 बॅलन्सेस आहेत, 20 ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जे इनरला काही बॅलन्सेस राहिले असतील ते आउटरला घेऊया. मग कसे घेणार आपण, हे 55,000 रुपये वजा 2,630 रुपये हे इथं घ्या. आणि त्यानंतर त्याचप्रमाणे हे 89,500 वजा 4,480 4,480 वजाबाकी करून घेतल्यानंतर आता आपण वळूया ॲडजस्टमेंटकडे. क्लोजिंग स्टॉक मी मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त कॉस्ट प्राईस घ्यायचं, मार्केट प्राईस घ्यायचं नाही. का घ्यायचं नाही? बिकॉज ऑफ या ठिकाणी कॉस्ट प्राईस कमी आहे, मार्केट प्राईस जास्त आहे. तर आपला रूल्स काय सांगतो, क्लोजिंग स्टॉक शुड बी टेक into consideration whichever is less. किती आहे तुमचा? 19,000 रुपये. आणि हा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो आपल्याला बॅलन्स शीटच्या असेटला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ऑफिस सॅलरी आपण काय करतो, ऑफिस सॅलरी ॲड करतो. कशामध्ये? जे काही ऑफिस सॅलरी आहे त्यामध्ये. आउटस्टँडिंग याचा अर्थ आपण आणखीन सॅलरीची रक्कम देणं आहे. आउटस्टँडिंग एकूण किती रक्कम देणं आहे? 1,000 रुपये. तर हे 1,000 रुपये बाहेर घ्या, 12,000 रुपये. त्याच्यानंतर ही जी रक्कम आहे आउटस्टँडिंग सॅलरी ती आपण कुठे घेऊ? बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला घेऊया. तर लायबिलिटीला घेत असताना आपण काय म्हणायचं या ठिकाणी, आउटस्टँडिंग हे ऑफिस सॅलरी सॅलरीज, ठीक आहे. आणि जी अमाऊंट आहे ती अमाऊंट मात्र आउटरला घ्या कारण एकच आउटस्टँडिंग आहे. प्रीपेड वेजेस आपण काय करणार आहोत? वेजेसमधून लेस करणार आहोत. इथं काय करायचं आहे? लेस. प्रीपेड सच एक्सपेन्सेस विच इज पेड इन ॲडव्हान्स. एकूण किती ॲडव्हान्समध्ये पेड केले? 1,000 रुपये. तर बघा 8,000तून 1,000 गेले, राहिले किती? 7,000 रुपये. तर हे प्रीपेड आहेत ना, ते आपल्याला दाखवायचं आहे इथं. कुठं दाखवणार? असेट साईडला. काय म्हणून दाखवायचं? इथं प्रीपेड म्हणा आणि वेजेस म्हणा. ओके. आणि अमाऊंट किती? 1,000. जेवढी रक्कम आपण लेस करतो तेवढीच. नंतर डेप्रिशिएट दिलेले, प्रोव्हाइड डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन आपल्याला काय करायचं आहे? मायनस करायचं आहे. कशावर? 5%, 10%, 50% ऑन ऑफिस इक्विपमेंट, मोटार व्हॅन अँड प्लांट अँड मशिनरी. तर ऑफिस इक्विपमेंटवरती 5% आहे, ऑफिस इक्विपमेंटवरती 5%. इथं लिहा लेस डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन थोडक्यात लिहिलं तरी चालेल किंवा जागा पुरत नसेल हे डेप्रिशिएशन लिहा थोडंसं, ठीक आहे. आणि इथं किती आहे तुमचं? 5%. 5% म्हणजे आपल्याला माहिती आहे 10% काढलं तर 2,000 आणि 5% काढलं तर 1,000 रुपये. आणि बाहेर किती येणार तुमचे? 19,000 रुपये. त्याच्यानंतर मोटार व्हॅन. मोटार व्हॅनवरती किती? 10% सांगितले. तर ते आपण 10% लेस करायचे. 10% म्हणजे 1 झिरो कमी. 30,400 वरती 10% म्हणजे 3,040 वजा करा. 30,400 मधून 3,040 वजा करा. 27,360. त्याच्यानंतर मोटार व्हॅन झाल्यानंतर प्लांट अँड मशिनरी. हे प्लांट अँड मशिनरीवर किती? 15%. हे डेप्रिशिएशन 15% काढा. 25,000वर 10% 2,500 आणि वरती 5% म्हणजे 1,250. आता तरी पण आपण इथं दाखवू शकता 15%, 3,750. ओके. हे 3,750. 10% काढलं तर 2,500 आलं असतं आणि 5% काढलं असेल तर 1,250. 2,500 प्लस 1,250 म्हणजे 3,750 आपण इथं घेणार आहोत. सो लेस 25,000 मायनस 3,750. ओके. त्याच्यानंतर ही सर्व जी काही ॲडजस्टमेंट आपण काय केलेलं आहे, डेप्रिशिएशन मायनस केले ते आपण इथं दाखवूया. टू डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन आणि सगळ्यांची नावं लिहून घ्या. हे ऑफिस इक्विपमेंट पहिल्यांदा मी कॉपी करतो. हेडिंग का लिहिलं? एकापेक्षा जास्त असतील तर हेडिंगच द्यायचं. आणि प्लांट अँड मशिनरी. एकूण 3 असेटवरती डेप्रिशिएशन आपण काढलेलं आहे. आता बघा याच्यावर किती? 1,000 रुपये.
याच्यावर किती 3040 रुपये आणि याच्यावर किती 3750 रुपये. आणि ह्या तिघांची बेरीज आपल्याला आउटरला मांडायची आहे, ती 7790 असं लिहायचं हे 7790. तर अशा प्रकारे आपण सर्व ॲडजस्टमेंट दाखवलेले आहेत. तर याच्यानंतरचा जो भाग आहे तो आपण बघू. आता शेवटचा जो भाग राहिला तो म्हणजे टॅलीचा. आता टॅली करत असताना आपण बघायची ही साईड जास्त आहे का ती साईड. या साईडची टोटल आहे ती येते 96,120 आणि या साईडची टोटल येते ती 1,04,020. तर ह्या साईडची टोटल जास्त आहे ती लिहा 1,04,020. परत एकदा बेरीज करूया. 1,04,020 हे 1,04,020. ओके. तर हीच अमाऊंट आपल्याला इथं पण मांडायची आहे आणि फरक काढायचा आहे. फरक काढताना ह्या साईडची टोटल करा, ती आली 96,120. आता कॅल्क्युलेटरच्या मदतीनं आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया. 1,04,020 मधून आपल्याला काय करायचं आहे 96,120 वजा करायचे आहेत. तर ती येते 7,900. हा फरक येतो. बघूया 7,900 फरक आलेला आहे का. इथं लिहा 2 आणि ग्रॉस प्रॉफिट कॅरेट डाऊन 7,900. बघूया PDF मध्ये 7,900 प्रॉफिट आहे का. ओके बघा 7,900 प्रॉफिट आहे. तर आपण काय करूया, हा जो प्रॉफिट आहे तो आपण ट्रान्सफर करून घेऊन या ठिकाणी लिहित असतो. काय लिहिणार, बाय ग्रॉस प्रॉफिट इथं कॅरेट डाऊन असं लिहायचं आहे आणि 7,900 लिहा. ओके. आता काय करायचं आहे, तुम्ही ह्या साईडची टोटल बघा किती येते, ती येते 8,900. 7,900 प्लस 1,000 8,900 आणि या साईडची टोटल येते ती 28,290. म्हणजे आपल्या बिझनेसला लॉस झालेला आहे. तर इथं लिहा हे 28,290. 28,290. इथं पण लिहा 28,290. आता याच्यातून वजा करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. 28,290 मधून हे 8,900 वजा करू. 28,290 मधून हे 8,900 वजा करा. वजा केलं 19,390 हा फरक येतो. 19,390 कुठेही लिहा, काय फरक पडत नाही. इथं जागा आहे म्हणून मी लिहितोय. खाली लिहिलं काय वरती लिहिलं काय फरक पडणार नाही. याला लिहा नेट लॉस म्हणा. नेट लॉस CD कॅरी डाऊन. तर हा जो नेट लॉस आहे तो आपण इथून वजा करतो. मागच्या प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट झाला होता म्हणून ॲड केलं होतं. आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये नेट लॉस झाला आहे म्हणून आपण काय करायचं आहे, लेस करायचं आहे. इथं खाली वाटल्यास लिहू शकता ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. इथं लिहा 19,390. 19,390. ओके. आणि या ठिकाणी फरक लिहा. काय लिहा 1,25,000 वजा 19,390. ओके. आणि आता काय करायचं आहे आपल्याला, या साईडची टोटल करायची. मग टोटल करत असताना आपण बघूया बॅलन्स शीटची टोटल करा. तर बघा या साईडची टोटल येते तुमची 1,43,110. इथं पण येते 1,43,110. 1,43,110. ओके. अशा प्रकारे आपण दोन्ही साईडची जर टोटल सारखी येत असेल तर समजून जा की आपला प्रॉब्लेम बरोबर आहे. तर माय डिअर फ्रेंड्स, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. थँकिंग यू फॉर यू वॉचिंग युअर व्हिडिओज. माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभारी आहे मी. सो थँकिंग यू वन्स अगेन.